अनुभवासाठी पहिले 5 किंवा 10 पासून सुरुवात केली पाहिजे। 6 महिन्यामध्ये तुम्ही जितक्या रुपयाच्या बकऱ्या विकत घेतल्या तितके रुपये तुमचे 6 महिन्यामध्ये निघू शकतात। म्हणजे एक आपल्या शेतकरी बंधूंनो, आज आपण हिवरखेड येथे आलोय। हिवरखेड येथे दादाराव हटकरांच्या शेतात आहे आणि त्यांच्याकडून आपण समजून घेऊया की जर कोणाला शेळी पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो स्टार्ट किंवा सुरुवात त्या व्यवसायाची कशी करू शकतो। तर नमस्कार। नमस्कार। शेळी पालनबद्दल भरपूरशी माहिती आज ऑनलाईन उपलब्ध आहे, व्हिडिओच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून। परंतु ज्यावेळी एखादा युवक म्हणा किंवा कोणताही व्यक्ती ज्याला शेळी पालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो सुरुवात कशी करू शकतो, सुरुवातीला त्यानं कमीत कमी किती शेळ्यापासून करायला पाहिजे। आता आपल्याला अनुभव नसल्यामुळं किंवा कोणताही युवक जो वेळेस त्या धंद्यात उतरतो तर त्याला एवढा अनुभव नसतो, तर त्यानं अनुभवासाठी पहिले 5 किंवा 10 पासून सुरुवात केली पाहिजे। तो 5 पासून मी करू शकतो। 5 किंवा 10 पासूनच सुरुवात केली पाहिजे, जास्त पासून केली नाही पाहिजे। कारण कधी काय होतं की एखादा युवक जास्त जर उत्साह आणि त्यानं जास्त बकऱ्या घेतल्या त्याला बरोबर सक्सेस नाही झाला तर मग तो आपण त्याच्यात डुबण्याची शक्यता राहते। त्याच्यामुळं आपण 5 किंवा 10 पासून केलं म्हणजे आपण जास्त गड्ड्यात जाणार नाही आणि त्याचा अनुभव येईल आपल्याला। आणि तो 5-10चा जो ज्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला तर हा 5-10 मध्येच घेतला पाहिजे, म्हणजे आपण जास्त खर्चात जाणार नाही आणि अनुभव येईल। मग अनुभव आल्यानंतर तुम्ही जर किती वाढवल्या तरी कमी आहेत, तर सुरुवातीला 5-10 पासूनच केली पाहिजे असं माझं मत आहे। पण करताना काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणती शेती म्हणा की कोणता व्यवसाय म्हणा याला कोणता बी पर्जन्य काळच लागतोय। म्हणजे शेती जशी आपण मिरूग लागल्याशिवाय पेरत नाही, तसं ह्या धंद्यात पण आहे। उन्हाळ्यात किती पाऊस झाला तरी आपण शेती पेरू शकत नाही आणि 7 जूनचं नुसतं ढग निघलं तर आपण तडपड करतो की आता ढगाळाला आपल्याला पेरायचं आहे। तसं या धंद्यात पण आहे। हा बी धंदा जो आहे शेळी मेंढीचा आहे, हा बी कोण्या महिन्यात सुरुवात केली पाहिजे, कोण्या महिन्यात केली तर आपण घाट्यात जाणार नाही, कोण्या महिन्यात केले तर आपण घाट्यात जाऊ, याचं सूत्र आहे एक थोडंसं असं। त्या महिन्यात सुरू केलं चांगलं राहील त्याला, तर ते एक सूत्र आहे त्याच्यामध्ये। तर त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चालू केलं तर त्याच्यामध्ये आपण लॉसमध्ये जात नाही। नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर केलं तर जानेवारीचा पहिला आठवडा जरी असला तरी त्याच्यात चालतोय। नोव्हेंबर-डिसेंबरचा पहिला आठवडा हां। तर याच्यात काय आहे की आपल्याला समजा 5 किंवा 10 जर घ्यायचे आहे तर लहान पिल्लं घेतल्यापेक्षा आपण गामण बकऱ्या किंवा जंदेल बकऱ्या घेतल्या पाहिजे असं एक महामत आहे। म्हणजे कारण काय होतं, नोव्हेंबर-डिसेंबर जो महिना आहे ह्याच्यात बरसात निघून जाते, वातावरण सगळं बिमारीचं निघून जातं आणि मग त्यावेळेस आपण ह्या बकऱ्या जर घेतल्या आता गामण असल्या तर त्या जणणार आहेत आपल्याजवळ, गावात जंदेल असतील तर ते पिलं सोबतच आहेत। मग ते समजा तर बकरी 10,000 12,000 15,000ची जे काही तुम्हाला जशी मार्केटमध्ये मिळेल तशी घ्यायची आहे। म्हणजे हा जो उन्हाळ्याचा काळ येतो आपल्याला, म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरपासून जो उन्हाळ्याचा काळ येतो हा काळ आपल्याला अनुकूल असतो। समोर बिमारी नसते, काहीच नसते, उन्हाळ्यात चारा भरपूर भेटतो, त्याच्यामुळं ते इतके जनावर सुदृढ राहतात, खूप जनावर सुदृढ राहतात। म्हणून तुम्ही जर 10 बकऱ्या घेतल्या तर त्या 10 बकऱ्याची 20 बकऱ्या पिलं होणार आहेत। आणि तुम्ही जर 10,000ची एक बकरी घेतली तर या 10 बकऱ्याला 20 पिलं होणार आहेत। आता तुमच्या 10 बकऱ्या घेतल्या म्हणजे 10,000 जरी घेतल्या तर 1 लाख रुपयाचे होणार आहेत। आता हे जे 20 पिलं विकले तर तुम्ही 5,000ने विकले तरी हे 1 लाख रुपयाचे होणार आहेत। म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही जितक्या रुपयाच्या बकऱ्या विकत घेतल्या तितके रुपये तुमचे 6 महिन्यामध्ये निघू शकतात। म्हणजे एक आपल्या घरच्याला बी उल्हास येईल की बाबा 6 महिन्यात दुप्पट झाली बुवा, 6 महिन्यात बकऱ्या फ्री पडल्या आपल्याला। म्हणजे हा एक त्याच्यामधचा एक चांगला भाग आहे। आणि तेच जर तुम्ही मार्च एप्रिल मेमध्ये कधी सुरू केला धंदा तर पाण्याचा दिवस समोर येतो, त्याच्यात जर बकऱ्या जनल्या तर बरसातीमध्ये काय होते की बकऱ्या चरायला जातात जंगलामध्ये म्हणा कुठे म्हणा, मग ते हिरवी काचोळी खाल्या जाते, त्याच्यामध्ये मग त्या दुधात परिणाम होतो, मग ते दुधामध्ये परिणाम झाला की ते बकऱ्याच्या पिल्लावर परिणाम होतो, कारण ते मग शेरायला सुरू होतात, म्हणजे त्याला संडास लागते त्या बकऱ्याच्या पिलांना। मग संडास लागू नये त्याच्यासाठी आपल्याला हा महिना आपल्याला सेट करायचा आहे, म्हणजे मग तो दिवस आपल्याकडून टळून जातोय। नोव्हेंबर-डिसेंबर जानेवारीच्या पहिला आठवडा अशात जर आपण हा व्यवसाय सुरू केला तर 100% तो नफ्यातच राहतो। कारण उन्हाळ्यात जेवढे पिल्लं सुदृढ होतात, ताबडतोब सुदृढ होतात, ते विकल्या जातात आणि जेवढे पैसे तुमचे गेले तेवढे पैसे निघतात, किंवा काही कमी जरी राहिले तर मग दुसऱ्या लॉटमध्ये त्या बकऱ्या परत बरसातीत जणतात।
पुन्हा हां लगेच बरसातीत जणतात त्या बकऱ्या. मग बरसातीत जणल्यावर मग त्यातले काही पिलं चांगले असतील काही वाईट असतील पण तरी मग तुमचा धंदा लॉसमध्ये येत नाही आणि ते एक तुमची चांगली सुरुवात होऊन जाते. आता तुम्हाला बंदिस्त करायचं असेल किंवा अर्ध बंदिस्त करायचं असेल तर त्याच्या हां तर चांगलं कसं आहे आजकालच्या म्हणजे आजच्या तारखेच्या हिशोबानं जर धरलं तर 100% बंदिस्त चांगलं आहे. 100% बंदिस्त चांगलं आहे. म्हणजे कारण काय आहे की आता जंगलं कुठं राहिले नाही, कुठं हातभर जागासुद्धा शिल्लक राहिली नाही, गायरान राहिलं नाही, गावठाण राहिलेलं नाही, सरकारी जंगल राहिलेलं नाही आणि शेती तर कोणाकडे शिल्लकच नाही. त्याच्यामुळे जंगल राहिलेलं नाही. आणि व्यवसाय करायचं म्हटलं तर मग तुम्ही जंगलच नाही तर बकऱ्या कुठं हिंडवसान, अर्धबंदिस्तही करसान तर कुठं हिंडवसान. त्याच्यासाठी 100% बंदिस्त करून मला असं वाटतं की चांगलं परवडेल. तर त्याच्यासाठी 100%साठी काय आहे आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे. तर चाऱ्याच्या व्यवस्थापनाला आपल्याला काय करायचं आहे की एका बकरीला 3 किलो चारा लागतो आपल्याला. एका बकरीला 3 किलो चारा लागतो. तर मग आपल्या ओला की सुका समजा नाही सगळा मिळून त्याच्यात मग तुमचा 2 किलो सुका असेल, 1 किलो वला असेल किंवा अर्धा किलो दहान असेल असा तो आपल्याला 3 किलो चारा पाहिजे सर्व मिळून एका दिवसात. एका दिवसासाठी 3 किलो असला तर तो पुरेसा होतो. 10 शेळ्यांना हां मग 10 शेळ्या जर वागवल्या तुम्ही तर दररोज तुमच्याकडे 30 किलो चारा असला पाहिजे. मग दररोज 30 किलो चारा असला त्या हिशोबानं मग तुम्हाला वर्षाला चारा किती लागतो त्याचं गणित तुम्ही केलं पाहिजे की आपल्याला दररोज 30 किलो लागतोय. मग 30 किलोच्या हिशोबाने तुम्ही दररोज चाललं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मग भुईमुगाचा कुटार असेल, हरभऱ्याचा कुटार असेल, उडदामुगाचा असेल, सोयाबीनचं असेल किंवा झाडपाला असेल किंवा दान असेल हे सगळं मिळून तुमचं तिथं आलं पाहिजे. दान थोडंसं त्याच्या पाठीमागं असतं पावभर म्हणा अर्धा किलो तुम्हाला जे काय द्यायचं ते द्यावंच लागणार. हे कधी दिलेलं चांगलं राहतं त्यांना? ते संध्याकाळी दिलेलं चांगलं राहतं. हां संध्याकाळी दिलेलं चांगलं राहतं. ते म्हणजे मक्याचा चूर असेल किंवा काही जे काय असेल तुम्हाला कमी पैशात आपल्याला कसं पडेल ते त्या हिशोबानं द्यायचं आहे. बरोबर आहे. हां समजा त्यानं 10 शेळ्या आणल्या आणि एका शेळी मागे 3 किलो या प्रमाणात त्यानं ते स्टोरेज करून ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो कुटार करू शकतो. कुटार करू शकतो, झाडपाला करू शकतो. कोणता कुटार चांगला राहतं समजा? त्याच्यात तुरीचं कुटार किंवा हरभऱ्याचं कुटार हे 2 कुटार चांगले आहेत. तुरीचा कुटार आणि हरभऱ्याचं 1 नंबर कुटार आहे ते शेळ्यांसाठी. ठीक आहे. जवळपास 10 शेळ्यांसाठी याच्याकडे किती जागा असली पाहिजे कमीत कमी किंवा त्या जागेमध्ये हा 10 शेळ्या ठेवू शकतो बंदिस्तसाठी? समजा बंदिस्तसाठी त्याचे मला वाटतं 30 बाय 30 जागा चांगली आहे. 30 बाय 30 30 बाय मोकळी म्हणजे मोकळी राहू शकते ती जागा. या शेळ्यांना हप्त्यातून म्हणा किंवा काही दिवसातून असं एक्सरसाइजसाठी किंवा आपण म्हणतो फेरफटका मारण्यासाठी सोडणं आवश्यक आहे का बंदिस्तमध्ये? नाही आता जागा असेल तर तुम्ही सोडू शकता. जागा असेल तर. जागा नसेल तर मग आता हे 30 आहे तर रात्री इकडे ठेवायचे 15 बाय 15मध्ये, दिवसा इकडे 15 बाय 15मध्ये त्याचे 2 कप्पे बनवायचे. 30 बाय 30चे 2 कप्पे बनवायचे. मग 15 बाय 15मध्ये रात्री इकडे ठेवायचे आहे, 15 बाय 15मध्ये रात्री इकडे दिवसा इकडे ठेवायचे आहे. हालचाली तिथलच्या तिथंच करायची आहे. किंवा कधी कधी काय होतं की एखादा वेळेस होते तर तुम्ही तिथंच्या तिथं जर त्यांच्या मागं लागून तुम्हाला त्या खेळवायचा प्रयत्न केला तरीही चालतो. म्हणजे जे रनिंग तुम्हाला पाहिजे तुम्ही जे जंगलात रनिंगसाठी नेता तिथं त्याला जर असं थोडंसं तुम्ही जर पायपीट केली द्यायची तर त्याची खुरही वाढत नाहीत आणि त्याचं रनिंग होतं. यांना पिण्यासाठी जनरली म्हणजे किती वेळा पाणी दिलं गेलं पाहिजे? नाही तिथं कसं आहे ते भांडं आहे तिथं म्हणजे आपलं जे पाण्याचं जे काही हां तर तिथं ठेवूनच द्यायचं आहे. मग जिला ताण लागेल ते पेत राहील. हां एक टोपलं म्हणा किंवा बकेट म्हणा तुम्हाला काय असेल त्या हिशोबाने तिथे बकेट भरून ठेवायची किंवा टोपलं भरून ठेवायचं. पाणी भरून तरी ठेवून द्यायचं. मग ते जिला ताण लागली ते पेत राहील. पोल्ट्री फार्ममध्ये पाण्याचं असतं त्या प्रकारे. हां आणि हप्त्यातून 15 दिवसातून जर त्याच्यामध्ये मिठाचं पाणी मीठ टाकून पाणी जर असं केलं कालो तर तेही चांगलं राहतं. म्हणजे पाणी चांगल्या पितात. 10 शेळ्या आणल्या उदाहरणार्थ त्यानं गाभण शेळ्या आणल्या तर शेळी जणल्यानंतर त्यानं पिल्लं दिल्यानंतर किती दिवसानंतर ते पिल्लं मार्केटला नेण्यासारखं राहते? समजा ते कमीत कमी तरी 5 महिने लागतात त्याला. 5 महिने त्याला वागवून 5 महिने 5 महिन्यानंतर तो मार्केटला नेऊ शकतो. 5 ते 6 महिने लागतात. पण 5 महिन्यापासून पुढं तुमची चांगली व्यवस्था असेल तर 5 महिन्यातच पिलं बनतात. व्यवस्था नसेल तर मग 6 महिने ते बनत नाही. ते तुमच्या सगळं खानपानवर आहे. एक शेळी जणल्यानंतर तिचं जे पुढचं जे कालावधी आहे म्हणजे लागण्याचा तो किती असला पाहिजे? मी ऐकलं की शेळी जणल्यानंतर काही दिवसांना लगेच हिटवर येते परंतु त्या पिरियडमध्ये ती लागायला नाही. बकरी कसं आहे बकरी जणल्यानंतर 1 महिन्यातच हिटीवर येते आणि 1 ते 1.5 महिन्यात हिटीवर येऊन लागली तर काहीच हरकत नाही. कारण तसंही पिलू आपण जास्तीत जास्त 3 महिनेच पासतो त्याला. 3 महिने. मग जर 1.5 महिन्याचं बकरी असली 1.5 महिन्यानंतर जर गाभण गेली
तरी काही होत नाही. म्हणजे 1.5 महिना पहिले पिलू पिते आणि गामण राहिल्यानंतर 1.5 महिना परत दूध पिऊ शकते पिलू. जनरली जी शेळी आहे ती झाल्यानंतर किती दिवसापर्यंत दूध देत राहते? ते दूध जर गामण नाही राहिली तर 6 महिने 8 महिने दूध देते बकरी. देत राहते. हां, गामण नाही राहिली तर दूध देतच राहते. मग आपण थोडं फक्त एवढंच आहे की पहिले जनल्यावर थोडं जास्त असते, थोडं पुढं थोडं कमी पडते. म्हणजे आटात कमी हां, कमी होते समजा. कमी हां मग 1.5 महिन्यानंतरही ती शेळी लावली तरी चालेल? हां, ते मनानं लागतेच, ते लागते ऑटोमॅटिकच लागते. 1.5 महिन्यात 1.5-2 महिन्याने ऑटोमॅटिकच लागते ते. ठीक आहे. तुम्ही लावली बी तर लागते, नाही लावली तरी लागते. 1.5 ते 2 महिन्यात लागते म्हणजे लागते बकरी. अशा प्रकारे शेतकरी म्हणा किंवा नवयुवक म्हणा ज्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचे आहेत ते या व्यवसायाची सुरुवात करू शकता. यांना जे वेगवेगळ्या रोगराई वगैरे येत असते समजा किंवा त्यांच्यापासून बचाव व्हावा यासाठी आपण ते काय? नाही, त्याच्यात मग आता लसीकरणच आहे. समजा आता तुम्ही हां, म्हणजे शेंबडीसाठी लस येते, पायखुरीसाठी लस येते. तर या लसी मार्केटमध्ये तुमच्या पशुसंवर्धन डॉक्टर असतात, तो तुम्हाला सल्ला देऊन तुम्हाला त्या लसी तुम्ही वर्षातून घेऊ शकता. हां, ठीक आहे. जे बोकड आहेत समजा, बोकड चांगले बनावे, त्यांनी चांगलं वजन गेन करावं, त्याच्यासाठी काही वेगळी त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो का शेतकरी? नाही, मग त्याच्यावर तेच मला मग जसं वाळेलमध्ये कमी घालायचं, ओल्यामध्ये जास्त घालायचं. ओला आणि वाळेल हे म्हणजे एक तर मग सारखं 1.5 किलो घालायचं. हे केलं तर त्याच्यावर एक तर मग धानाचं जोर जास्त द्यायचं, तर ते सुदृढ होते. आता तुम्हाला कायमचाच धंदा सुरू करायचा तर तुम्ही पण काही झाडं लावले पाहिजे. आजनाचे झाडं किंवा कोणते तुम्हाला जे काही पटत नाही, बोर असेल, बाबूळ असेल, अजून असेल, हे जर काही 2-2, 4-4 झाडं जर धुऱ्यानं लावून टाकले तर त्याचासुद्धा पाला मग आपल्याला त्या बकऱ्यांना पुढं उपयोगात येऊ शकतो. यांना आपल्याला जे 3 किलो कुटार द्यायचं आहे एका शेळीला, म्हणजे 3 किलो जे खाद्य द्यायचं आहे, कुटार असू शकते, चारा असू शकते, तर ते टप्प्याटप्प्यात द्यायचं आहे की एकच? नाही, टप्प्याटप्प्यात द्यावं लागते. तरी पण ते आम्ही 2 टप्प्यात देतो, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी आणि संध्याकाळी? हां, दुपारी समजा? दुपारी काही देत नाही. मग तेच ते सकाळी दिलं तेच दुपारी त्यात काहीतरी उरलेलं असतं. आजच्या तारखेला आपण फक्त 10 शेळ्यावरच बोलत आहोत, हां, परंतु माझा शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे त्यांना एकदा सांगून द्या की आपल्याजवळ सध्याला किती शेळ्या मेंढ्यांचा आहे समजा इथे? नाही, आता आमचं तर 1,500 शेळ्या मेंढ्याचं आहे, पण 1,500 शेळ्या मेंढ्या पाळणं शक्य होत नाहीत. म्हणून प्रत्येकाला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकरी आहे, कोणाकडे 2 एकर शेती असेल, कोणाकडे एकरभर असेल किंवा कोणाकडे भूमिहीन असेल, तर भूमिहीनं सुद्धा हा शेळीपालन धंदा करू शकतो. हां, त्यानं जर बंदिस्त जागेवर केलं तर तेवढी जागा त्याच्याकडे उपलब्ध पाहिजे, फक्त ठेवण्याची. चाऱ्याची जागा नसली उपलब्ध तरी चालते आणि बाहेरूनच चारा विकत घालून तो करू शकतो. कारण आजच्या तारखेला हे जे कुटार विकत घेतात शेतकरी, तुम्हाला त्याचा एक आयडिया असेल की आज जर बघितलं आपण तर हा जानेवारी महिना 2023 वर्ष सुरू आहे. मागच्या वर्षी हे तुरीचं कुटार किंवा हे हरभऱ्याचं कुटार समजा काय ट्रॉलीच्या लेवलनं भेटत होतं? तसं ते कसं आम्ही उदळा आणत होतो, तर उदळा आणत कोणती 2,500 टाली आणत होतो, कोणती 3,000 टाली आणत होतो, कोणती हां, नाही मग ते पण भरून द्यायचे आम्हाला. मग ते अशी आम्हाला ते पडत होती, मग भाड्यासहित 4-4.5 रुपयामध्ये ते जात होती. 5,000 रुपये हां पर्यंत ते जात होते एक ट्रॉली. हां, आणि ते 4-5 रुपये किलो आपल्याला ते पडते. समजा आपल्या घरामध्ये 4-5 रुपये किलो पडते, ते 4-5 रुपये किलो पडते, जवळपास 6 रुपये किलो पडतात. शेळी मागे सायंत्रिक 18 खर्च आहे पर डे. हां, पर डे. पाणी तर समजा फ्रीज राहील. हां, पाणी फ्रीज आहे. तर शेतकरी बंधूंनो, त्यांना एक गाढा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा कमेंट करून, म्हणजे त्या प्रश्नांवर आपण एक पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडूनच आपण मिळवून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण फक्त या विषयावर माहिती घेतली की एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या युवकाला ज्याला कोणाला शेळीपालन हा व्यवसाय सुरू करायचा आहे तो त्याची सुरुवात कशी करू शकतो, सुरुवात करण्यासाठी त्याच्याकडे कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे. तर आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.